हॅलो गाईज, तुमचं घर जरी पत्रा गळत असेल तर तुम्ही काय करचाल हो? त्याला बघून तुम्ही हाय जागा सोडचाल का हो? तर असं करून उपयोग काही नाही. ती आपली जी इमारत आहे त्यामध्ये आपण जीवन पूर्णपणे जगतो आणि आपली इमारत कसली असू द्या, पावसात जरी गळत असली तर आपल्याला उपयोगी ती उभी आयुष्यात दुसऱ्याची उपयोगी येत नाही आपल्याला. आपली एक रुपयाचा नाणा आपल्याला एक चॉकलेट जरी खायची पाळी आली तर तो आपल्याला सहकुशीनं खाता येतो. दुसऱ्याच्या इमारतीकडं दुसऱ्याच्या बंगल्याकडची लक्ष देऊन त्यांचा बंगला आपल्याला येणार नाही. आपल्यालाच रातदिवस घाम गाळून झोपा काढून नाही, झोपा उठून आणि झोपेमधून चावलून नाही, झोपेसंगत संघर्ष करून नाही, दिवसानं पावसाचा संघर्ष पुढं हार मानून कधी चालत नाही. आणि आपली हाही साधं बोळं घर आणि त्यातच आनंद राहायचा. मायबापाच्या नशिबानं पूर्ण झालं नाही, परंतु पोरगा आहे, पोराच्या नशिबानं पोरानं केलं पाहिजे. तर दुसऱ्यावरती अवलंबून राहून काही उपयोग नाही. आणि पावसाचा संघर्ष बघा, हे बघा इकडं, बघा इकडं पूर्णपणे आहे, पूर्णपणे घर आहे असं आहे, पूर्णपणे घर असं आमचं असं आहे. इकडं पावसाचं केलं आहे, इथं पत्र जरी टाकलं असतं तर ह्या इथं झालं नसतं काय. आणि उमरं सुधी असं झाले तर इकडं बघा, मी आजपर्यंत दावत नव्हतो पण दावले शिव सध्या सिद्ध काय होत नाही. आणि बघा ही खोली एवढाच घर आणि घर सगळं असं आहे. आणि बघा इकडं ही देव छोटंसं आणि छोटंसं देव हे बघा इकडं बघा. आणि इकडं ही देवी आहे ही. आणि बघा ही पत्र्यामध्ये सामायन जारमध्ये पाणी आहे. आणि इकडं असं आणि बघा इकडं गॅस आणि गॅसनं काळं काळं झालं आहे का तर बापाची गरिबी. आणि गरिबीच्या पुढं काय करून चालतंय ते पोराला करावं लागतं. ते पोरानं माझ्या काळजामधल्या भावानं तुम्हाला सांगतो, आपल्या आयुष्यात आनंद राहायला शिका. आपला बंगला आपल्याला काय, एक कोटीची बिल्डिंग बनवू, एक कोटीची काही बिल्डिंग बनवू, पण ह्या आपल्या होता एवढ्या मेहनतीनं स्वतःवरती फोकस करायला शिका, दुसऱ्याच्या नजरेवर नाही. आपली नजर आणि आपण केलेला संघर्ष कधी उपयोगी येतो आणि ही संघर्ष काय राहू शकतो. आणि आपला अंधार घरात झालेला असू दे उजेड होऊ शकतो, अंधार घरात झालेला असू दे उजेड होऊ शकतो, परंतु मेहनत आणि कसोटी हाही थिरी धरून चालायची. आणि आपला संघर्षाच्या पुढं कसं जायचं जसं आहे तसं बघा इकडं पण ठेवायला लागला आहे. हा इकडं इकडं बाहेरचा पोकस दिसते बघा तुम्हाला, हे पूर्णपणे झाले. हे इकडं इकडं पण ओलं झाले आणि तेवला इकडं लागला आहे असा पूर्णपणे असं घर छोटंसं. आणि बघा ही लाईटिंग आणि बघा ही बोर्ड असं असं सिस्टीम. बोर्ड सुद्धा नीट नाही बघा, ही जॉईंट दिले तर जॉईंट देऊन केलं इकडं. आणि जॉईंट केलं मी तुम्हाला सांगावंच म्हणलं बोलावंच म्हणलं. आपली मी संघर्ष आजपर्यंत मी आपलं हाय अंधारात जरी राहायची पाळी आली तर लाज नका. आणि उजेडात जरी आला तरी उजेडामध्ये लय गर्व केल्यावरती पुन्हा हायाचं माघारी याला उशीर लागत नाही. सोप्यातून सोपं सांगतोय, अवघडमध्ये मी शिरत नाही. आणि उजेडमध्ये येण्यासाठी स्वतःच्या पायावरती आणि स्वतःच्या हिमतीवरती पूर्ण करावं लागते. आणि शिकलो म्हणून काय आपण काय शिकलो म्हणून ती नशीब काय काय तर माझ्या नशिबात आहे. हात खांजवा लागला म्हणून पैसा येतो असं नाही, हात खांजवा लागलो म्हणून पैसा येतो असं नाही. काम करून पैसा कमावा लागतो, काम करून पैसा कमावा लागतो. आणि हात खांजवून पैसा उभ्या आयुष्यात येत नसतो. आणि पैसा आणण्यासाठी स्वतः रात्रीचा दिवस आणि दिवसाचा उजेड करून काम करावं लागतं. आणि जीवनापुढं कुणापुढं झुकून चालत नाही. आपला अंधार आणि आपला घर आहे, घर हायातच आनंदी राहायला शिका. आपल्या काय जशी आपली हिंमत तशी पूर्णपणे अशी दारामध्ये इकडं बघा, बघा ही इकडे ही इकडं पावसा चालू आहे, पुढं अशी झाडं आहे ती पूर्णपणे. आणि बघा इकडे शेरड तुम्हाला मागा दावली होती. आणि मी आता झोपेतूनच उठलो या आणि तुम्हाला बोलावं म्हणलं. आपली झोपायचं तेव्हा झोपावंच लागणार आहे, खायचं तेव्हा भाकर खावं लागणार आहे, परंतु इतकं पण नाही अवलंबून दुसऱ्यावरती मायबापावरती राहून. कारण की त्यांच्या ह्याच्यानं त्यांची ती हुशार असती तर एवढं आपल्याला गरिबीत राहिलं नसतं. आणि जी श्रीमंत आहेत त्यांनी रात दिवस पशिना भान ती बिल्डिंगवर बिल्डिंग चढवली. त्यांच्या सुद्धा एक कोटी असली तर आपण 2 कोटीची बनवू, परंतु मेहनत करून
मेहनत करून, दुसऱ्यावरती वाईट करून काहीच होऊ शकत नाही. रस्ता नव गाडी पुढं बघा, गाडी पुढची गाडी पूर्ण गाडी इकडं घरात इकडे टेवायला लागलाय आणि इकडं असं वैरण इकडं पाणी मग झालेलं तेवढं झालं पूर्णपणे. आणि हे इकडं चीज आणि पुढे ही झाडं अशी आणि टेवला लागलाय म्हणून ती टेवला आपल्याला हातानं असा शिमीट लावून पूर्ण करावा लागतो. शिमीट लावून असे फिरा पडलेल्या शिमीट लावून पूर्ण करावं लागतो. आणि ती शिमीट जरी नाही लावलं तरी हायसा उभ्या आयुष्यात राहू शकतो. तसं बदलायचं आहे ते आजच्या विचारानं बदलायला शिका. उद्याच्या भरोश्यावर राहू नका, कारण की उजेडात आला तर एक ना एक दिवस उजेडात आला तर अंधारामध्ये येऊ शकते. म्हणून जरी कुठे जरी आला तरी मधोमध गर्व कर नका. गर्व केलेला लय दिवस वर चढत नाही, चाललेला जरी खाली त्याला वेळ लागत नाही. धन्यवाद.